महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी लगबग सुरू झालेली आहे आणि प्रशासकीय पातळीवर याविषयी काही निर्णय घेतले जात आहेत। लवकरच महाराष्ट्रात अनुसूचित जातींचं अबकडं उपवर्गीकरण होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर खूप मोठ्या प्रमाणावर या उपवर्गीकरणाला विरोधही होतोय। काही जण या उपवर्गीकरणाच्या समर्थनात आहेत। याच विषयी साधक बाधक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड। डॉक्टर मिलिंद आव्हाड यांच्या सोबत आपण चर्चा करताना जाणून घेणार आहोत की नेमकं या उपवर्गीकरणाची मागणी काय, याचे परिणाम काय, विरोध समर्थनाचं कारण काय। मिलिंद सर, तुमचं स्वागत। पहिल्यांदाच आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण आता होईल जवळपास असं एकंदरीत चित्र निर्माण झालंय, पण खूप मोठ्या प्रमाणावर आक्रमकपणे याला विरोध होतोय। तुम्ही कसं पाहता या विरोधाकडे? नाही, दोन गोष्टी आहेत खरं म्हणजे। आता महाराष्ट्रात उपवर्गीकरणावरनं जी चर्चा दिसतीये तर त्या चर्चेवरनं दोन गोष्टी लक्षात येत आहेत की दृश्य दलित आणि अदृश्य दलित। तर संबंध देशामध्ये हरियाणा असेल, पंजाब असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, या सर्व राज्यांमध्ये उपवर्गीकरणासाठीचा मागच्या 35-40 वर्षापासून वेगवेगळ्या जात समूहाकडनं एक मोठी मुवमेंट उभी केली गेली होती। तर जी कोणती जात समूह आजच्या घडीला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरती दृश्य आहेत, त्या जात समूहाला आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे म्हणून ते दृश्य आहेत। त्याचबरोबर ही सर्व जात समूह ही दलित चेतनिवेचा भाग आहेत, आंबेडकरी आणि एकूण पर्यायी परिवर्तनाच्या चेतनेचा भाग आहेत म्हणून ते दृश्य आहेत असं आपल्याला त्यात म्हणता येईल। त्याचबरोबर या शेड्यूल कास्ट या जात समूहामध्ये संबंध देशात एक अदृश्य दलित आहे। तर हा जो इनविजिबल किंवा अदृश्य दलित जात समाजातली मंडळी जी आहेत, ही सर्व मंडळी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण करा आणि त्याचं उपवर्गीकरण करा, कारण या सर्व जात समूहाला आरक्षणाचा पुरेसा फायदा झाला नाही, लाभ मिळाला नाही, म्हणून आरक्षण वंचित आणि आरक्षण लाभधारक अशी ही एक नवीन ध्रुवीकरण आपल्याला दलित समूहात दिसेल। आणि या ध्रुवीकरणामध्ये किंवा या बायनरीमध्ये ज्या समुदायांना आरक्षणाचा लाभ मिळालेला असा समुदाय आणि जे समुदाय आरक्षणापासून वंचित आहेत असे समुदाय, या समुदायामध्ये हा संघर्ष किंवा इंटरनल रिफ्ट आपल्याला महाराष्ट्रात आता दिसतेय। एकंदरीत शेड्यूल कास्ट किंवा अनुसूचित जाती हा महाराष्ट्रामध्ये सामाजिक दृष्ट्या खूप संवेदनशील विषय देखील आहे। कुणीही त्यावरती आजवर अनेकदा महाराष्ट्राचं राजकारण शेपअप होत असताना अनुसूचित जातींची भूमिका खूप महत्वाची राहिली त्यात। मग आज अनुसूचित जातींमध्ये विभाजन व्हावं, त्यांच्यामध्ये एक फूट पाडावी, फोडा आणि राज्य करा ही जी एक नीती आहे त्याचा भाग म्हणून मनुवादी किंवा भाजप सारख्या हिंदुत्ववादी शक्ती जाणीवपूर्वक हे उपवर्गीकरण करू इच्छितात असा एक मोठ्या प्रमाणावर आक्षेप हा आंबेडकरी संघटनांकडून आपल्याला पाहायला मिळतोय। बरोबर आहे, आपण जो म्हणालात ते 2-3 मुद्दे आहेत। सगळ्यात अगोदर साधारणतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जातमीमांसा जी आहे ती जातमीमांसा या देशामध्ये स्पृश्य आणि अस्पृश्य अशी बायनरी किंवा अशी वर्गवारी करते। आणि या सर्व ज्या जात समूहातली मंडळी जी आहेत तर ह्या सर्व अस्पृश्य जात समूहातली मंडळी सांस्कृतिक कलंकित ओळखेमुळे त्यांच्या पदरी मानखंडनेचं जीवन पडलेलं आहे। आणि ही जी काही मानखंडना आहे किंवा हा जो काही स्टिग्मा आहे, हा स्टिग्मा जर तुम्हाला घालवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲनिलेशन ऑफ कास्ट असेल किंवा मुक्तिकोन पथे त्यांचं भाषण असेल किंवा एकूण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जातमीमांसा जी आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय देतात। त्याचबरोबर पर्याय देत म्हणजे जातीची समीक्षा किंवा मीमांसा करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य जातीच्या उत्थानासाठी प्रोव्हिजनही करतात। तर हे जे काही म्हणजे स्टेट अँड मायनॉरिटी असेल किंवा सद्गुरू कमिशनमध्ये दिलेलं मेमोरंडम असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गोलमेज परिषदेतला सहभाग असेल, तर हे सर्व पाहिलं तर बाबासाहेब प्रोव्हिजनही करतात, क्रिटिक देतात आणि प्रोव्हिजनही करतात। तर मुद्दा हा आहे की आता संबंध देशामध्ये या एक संघ किंवा एक एजन्सी दलित असण्याचा जो मुद्दा येतोय तो मुद्दा या सर्व पूर्वश्रमीच्या अस्पृश्य जाती होत्या। या अस्पृश्य जाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जातमीमांसा पाहिली तर ते म्हणतात की जात हा बंदिस्त वर्ग आहे, म्हणजे तुम्हाला जात
जाती बंदिस्त वर्ग आहे, तुम्हाला खालून वर जाता येत नाही, वरून खाली येता येत नाही. आणि मग या समाज वास्तवामध्ये बाबासाहेब जातीचं सांस्कृतिक स्वरूप आणि जातीचं भौतिक स्वरूप हे विषाद करतात किंवा हे स्पष्ट करतात. आणि हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातीचं सांस्कृतिक स्वरूप मांडत असताना जातीची कलंकित ओळख आणि त्या अनुषंगानं आलेली मानखंडना याची समीक्षा करतात, याची मीमांसा करतात. त्याचबरोबर जात आणि श्रम, कास्ट लेबर, हे बाबासाहेब याची समीक्षा करतात. म्हणजे कास्ट लेबर जे आहे म्हणजे माणूस हा फक्त सांस्कृतिक किंवा पारंपरिक जातीय ओळखेमुळे कलंकित नाही, तर माणूस हा जात श्रम कास्ट लेबरमुळे सुद्धा कलंकित आहे, अशी डॉक्टर बाबासाहेब मीमांसा करतात. म्हणजे बाबासाहेब हे जर तुम्हाला जात सोडायची असेल तर जातीचे श्रम सोडा असं म्हणतात, म्हणून गावक्या सोडा हा मुद्दा पुढे येतो. तर मी या संदर्भात हे सगळं मांडतोय की या सर्व जाती एकजिन्सी आहेत कारण पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य आहेत. परंतु त्याचबरोबर हेही आपल्या लक्षात येईल की मुक्ता साळवेंचं एक पत्र आहे आणि त्या पत्राचं म्हणजे मांगा महाराजांच्या दुःखाविषयी असं ते पत्र आहे. त्याच्यात मुक्ता शेवटच्या 2-3 ओळी लिहितात की जातीमध्ये आपसात भेद आहे आणि महार समुदायाची मंडळी सुद्धा मांगांबरोबर अस्पृश्य सारखं वागतात. किंवा इरावती कर्वेंचं जर आपण विश्लेषण पाहिलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही जाती अंतर्गत असणारा जो काही जात हा बंदिस्त वर्ग आहे, अस्पृश्य जातींमध्ये सुद्धा ही जी काही इंटरनल कॉन्ट्राडिक्शन आहे तिची मीमांसा केलेली आहे. त्याच्यामुळे जात हा म्हणजे 2009 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटने हेच सांगितलं होतं की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब हा होमोजिनियस गट आहे, एकजिन्सी गट आहे. आणि 2024च्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनं 2-3 मुद्दे सांगितलेत. एक तर या जातींमध्ये हेट्रोजिनिटी आहे, आरक्षणाचं जे इंटेन्शन आहे ते जो जेवढा वंचित त्याला तेवढी मोठी संधी किंवा प्राधान्यक्रमाची संधी हा तो मुद्दा आहे. त्याच्यामुळे 2024च्या जजमेंटनुसार आरक्षण हे इन्क्लुजन आहे, एक्सक्लुजन नाही. त्याच्यामुळे आत्ता या सर्व जातींमध्ये म्हणजे दलित ओळखेच्या समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक परिप्रेक्ष्यामध्ये जर आपण दलित ओळख पाहिली तर ती दलित ओळख ही एकसंघ आहे जी प्रतिकात्मक पातळीवरती आहे किंवा मेटाफरिक पातळीवरती आहे असं दिसेल. त्याच्यामुळे ही दलित ओळख एकसंघ कुठे आहे तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ब्युरोक्रॅटिक गट म्हणून एकसंघ आहे. परंतु ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा ब्युरोक्रॅटिक गटाची ओळख जी आहे ती राजकीय पातळीवरती ही दलित मंडळी एकसंघ आहे का, सांस्कृतिक पातळीवरती एकसंघ आहे का, या दलित जातींमधल्या ज्या काही 60-70 जाती आहेत त्यांच्यात आपसात विवाह होतात का, आपसात त्यांच्यात रोटी व्यवहार जरी असेल तरी त्यांच्यात बेटी व्यवहार होतो का. त्याच्यामुळे मला स्वतःला असं हा मुद्दा आहे की दलित एकसंघ ओळख असणे ही ॲस्पिरेशनल कॅटेगरी आहे, हे नॉर्मेटिव्ह आहे. तर ही पॅन दलित आयडेंटिटी असायला पाहिजे, परंतु ती दुर्दैवानं नाही. त्याचं कारण असं आहे की या दलित जातींमधल्या अंतर्गत ज्या ओळखी आहेत, जातीय ओळखी, त्या आजही टिकून आहेत. त्या जातीय आजही ओळखी टिकून असल्यामुळे या दलित जातींमधलं किंवा दलित समूहामधलं ज्या त्या जातींचं स्वतंत्र एक राजकारण आहे, समाजकारण आहे, त्यांचे सांस्कृतिक ओळखी आहेत, त्यांची राजकीय सामाजिक परिप्रेक्ष्यातला वावर वेगळा आहे. त्याचबरोबर देश स्वतंत्र होऊन 76 वर्ष झाले. त्याचबरोबर काही जाती ज्यांना आरक्षणाचा खूप मोठा फायदा झालेला आहे असा एक गट आहे दलित जातींमध्ये जो वेगवेगळ्या पातळीवरती दृश्य दिसतो, राजकीय पातळीवरती विजिबल आहे, त्यांचा स्थिरावलेला मध्यम वर्ग आहे, वेगवेगळ्या प्रीमियर इन्स्टिट्यूटमध्ये विजिबल कास्टची मंडळी आपल्याला दिसेल किंवा वेगवेगळ्या एलिट ब्युरोक्रॅसीमध्ये ही सगळी मंडळी दिसेल, प्रेसमध्ये दिसेल, आर्ट आणि कल्चर डोमेनमध्ये दिसेल. तर त्याचबरोबर ही जी काही इनव्हिजिबल दलित कास्ट ज्या आहेत तर या इनव्हिजिबल दलित कास्ट आहेत कारण त्यांना आरक्षणाचा पुरेसा फायदा झाला नाही. त्याच्यामुळे शिक्षण, नोकरी, राज्याच्या कल्याणकारी योजना व त्या अनुषंगानं मग जो मध्यम वर्ग त्यांच्यामध्ये दिसत नाही किंवा शहरीकरण दिसत नाही, आधुनिकीकरण दिसत नाही, एकसंघ पुरेशी सांस्कृतिक ओळख दिसत नाही, राजकीय पक्षांबरोबर या जात समूहा
बरोबर चर्चा करण्यासाठीचा जो एक स्ट्रॅटेजिक ग्रुप असावा लागतो, समज असावी लागते, किंवा लिबरल स्टेट बरोबर चर्चा करण्यासाठीचं जे एक कौशल्य असणारा गट असावा लागतो, सिव्हिल सोसायटी असं आपल्याला म्हणता येईल. ही सिव्हिल सोसायटी या इनव्हिजिबल कास्टमध्ये दिसत नाही. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आरक्षणाचा लाभ मिळालेल्या जाती आणि आरक्षणापासून वंचित जाती असा दलित जाती समूहामध्ये हे दोन गट क्लिअर कट आहेत. त्या अर्थानं या वेगवेगळ्या आहेत. यालाच जोडून एक प्रश्न असा आहे की आता आपण जर व्यावहारिक पातळीवरती बोलायचं झालं तर अनुसूचित जातीमध्ये अ ब कड करायचं, तर अ ब कड मध्ये अ वर्गीय कोणाचा असावा, ब श्रेणी कोणाची असावी, क मध्ये कोण असावं, ड मध्ये कोण असावं, पुन्हा ते जातींच्या आधारे ठरावं का, त्यामध्ये किती % ऑफ कोणाकोणाला आरक्षण मिळावं, हा पुन्हा एक वादाचा मुद्दा आहेच. म्हणजे प्रामुख्याने आपण महाराष्ट्रातल्या दोन जाती, महार समाज, आंबेडकरी समाज, नवबौद्ध समाज, दुसऱ्या बाजूला चर्मकार समाज देखील शेड्यूल कास्टमध्ये आहे, तिसरा जर आपण पाहिलं मातंग समाज देखील शेड्यूल कास्टमध्ये आहे. मग या सगळ्यांना पुन्हा जातीच्या आधारावरती नेमकं श्रेणी वर्गीकरण कसं होणार? त्या दोन गोष्टी आहेत. म्हणजे आता संबंध देशामध्ये साधारणतः दोन फॉर्म्युले दिसत आहेत आपल्याला आरक्षणाच्या वर्गीकरणाचा. पहिला फॉर्म्युला हा क्लासिफिकेशनचा फॉर्म्युला आहे, म्हणजे अ ब क ड. आता उदाहरणार्थ तेलंगणा राज्यामध्ये त्यांनी मादिगा या जात समूहाला 6%, 15%ची फोड केली आहे. मादिगा या जात समूहाला 6% आणि उर्वरितमध्ये मग 2%, 3%, 1% महाराष्ट्रातला जो मांग आहे तत्सम जातींना 1% तेलंगणामध्ये आहे. कर्नाटकामध्ये त्यांनी याच प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे, सब क्लासिफिकेशन. परंतु तामिळनाडू आणि आणि हरियाणामध्ये थोडंसं वेगळं मॉडेल आहे. म्हणजे तामिळनाडूतल्या अरुंधतीयार ज्या जाती आहेत तर तिथं साधारणतः 18%चा शेड्यूल कास्ट आहे, 17 किंवा 18%चा मोठा शेड्यूल कास्ट आहे. तर अरुंधतीयार म्हणजे लाभ वंचित जातींमधली जी अरुंधतीयार हा जात समूह जो आहे, तर या जात समूहाला त्यांनी प्राधान्यक्रमानं प्रेफरन्शियल रिझर्वेशन दिलेलं आहे. हरियाणामध्ये त्यांनी लाभधारक आणि लाभ वंचित असे दोन गट केलेले आहेत. आणि लाभधारक आणि लाभ वंचित अशा जातींमध्ये समजा जर 12%चा हरियाणाचं रिझर्वेशन असेल किंवा जास्त असेल माझ्या मते, त्यांनी अर्ध ते केलेलं आहे. त्याच्यामुळे लाभ वंचित जातींची आणि लाभ मिळालेल्या जातींची क्लिअर कट विभागणी करून आपल्याला दोन गट करता येईल. सॉरी थोडं मध्ये तोडतो, पण याचं निकष कसे असावेत? म्हणजे लाभधारक कोण, लाभ वंचित जाती कोणत्या आरक्षणामधलं? आता महाराष्ट्राच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर ते भारतीचं एक स्टॅटिस्टिक्स आहे किंवा वेगवेगळ्या स्टॅटिस्टिक्स दिसेल. महाराष्ट्रामध्ये असं म्हणतात की महार किंवा बौद्ध, नवबौद्ध या जातीला आरक्षणाचा फायदा झाला आहे, परंतु त्याच्या तुलनेत ढोर, चर्मकार या जातींनाही फायदा झालेला आहे. परंतु या 3 जातीच्या तुलनेत मांग व इतर जाती काही आरक्षणाचे लाभ मिळालेल्या जाती आहेत असं दिसत नाही. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल महार, ढोर, चर्मकार या जातींचा एक वर्ग होऊ शकतो त्यांना मिळालेल्या आरक्षणाच्या आधारावरती शिक्षण, नोकरी व तत्सम विकासक्रमामध्ये दिसलेली बाब. त्याच्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळालेल्या जातीचा एक वर्ग आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या जातींमध्ये मांग व इतर तत्सम सर्व जाती येऊ शकतात. त्याच्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळालेल्या जाती आणि आरक्षण वंचित जाती असा 2 गट महाराष्ट्रात होऊ शकतात. आता आणखीन एक याला जोडून प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये मात्र याला खूप कडाडून विरोध होतोय आणि अतिशय संवेदनशील असा हा मुद्दा झालाय. पंजाबमध्ये देखील हे झालं, तेलंगणात झालं, कर्नाटकात होतंय. या सगळ्या गोष्टी घडत असताना तिथल्या ठिकाणी मात्र असा विरोध झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र महाराष्ट्रात मात्र शेड्यूल कास्ट मधलं उपवर्गीकरण म्हणजे हा एक मनुवादी RSSचा किंवा भाजपचा अजेंडा आहे असंच एक याकडे पाहिलं जाते. तुम्हाला काय वाटतं? नाही, खरं म्हणजे आता ज्यावेळेस ग्यानी झैल सिंगनं त्यावेळेस पंजाबमध्ये रिझर्वेशन दिलं होतं त्यावेळेस ते काँग्रेस पक्षाचे होते. DMKनं रिझर्वेशन दिलं स्टॅलिननं, त्यावेळेस त्यांचा आणि आपण म्हणतायत त्या पक्षाचा किंवा संघटनेचा काही संबंध नव्हता. इकडे तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की लाभ वंचित गटाची जी आरक्षण मिळालं पाहिजे यासाठीची जी मागणी आहे हे सगळे स्पॉन्टेनियस मुवमेंट आहेत. आणि या स्पॉन्टेनियस मुवमेंटला जर आपण एखाद्या संघ, भाजपा किंवा एखाद्या विचारसरणीशी जोडून या मुवमेंटचं आपण जर या मुवमेंटला कुठेतरी स्टिग्माटाईज करणार असू
तर मला स्वतःला असं वाटतं की सोशल जस्टिसच्या लढाईमधले जे लाभवंचित गट आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, यांच्या सगळ्या सामाजिक न्यायाच्या संकल्पना जर बघितल्या तर या सामाजिक न्यायाच्या संकल्पनेमध्ये लाभवंचित गटांना प्राधान्यक्रम मिळालं पाहिजे असंच आपल्याला दिसेल. त्याच्यामुळे मी मागच्या एका मॉरल इंटरव्ह्यूमध्ये म्हणालो होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मॉरल स्टिग्मा ही जी संकल्पना आहे आणि महात्मा फुलेंची सत्याचा धर्म, या दोन संकल्पना आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या लढ्यातल्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत. त्याच्यामुळे या जात समूह, जे कोणते जात समूह आहेत, ज्या जात समूहाला शिक्षण, नोकरी व राज्याच्या कल्याणकारी योजनेचा पुरेसा फायदा झाला नाही, अशा जात समूहाला आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठी आता तिकडे मादिगा दंडोरे नावाची मुवमेंट मागच्या 30-40 वर्षांपासून होती, कृष्णा मादिगाची. तिकडे अरुंधती आरची किंवा चकली आरची मोठी मुवमेंट होती. इकडे वाल्मिकी किंवा भंगी समाजाची मोठी मुवमेंट आहे नॉर्थ इंडियामध्ये. बिहारमध्ये महादलित मिळावं म्हणून माझी ही त्यांनी मोठी मुवमेंट केली होती. महाराष्ट्रामध्ये आता मांग किंवा मातंग व इतर जात समूह जे आरक्षणाचे लाभ वंचित आहेत, हे जात समूह सगळीकडे दिसेल आपल्याला. हे फुले, शाहू, आंबेडकर, पुरोगामी परिवर्तनवादी विचार घेऊन जाणाऱ्या जाती आहेत. कदाचित तुलनेनं हा विचार त्यांनी जरा उशिरा स्वीकारला असं आपल्याला म्हणता येईल. हे एक वारंवार म्हटलं जातं की तुम्ही शिकला नाहीत, म्हणजे उघडपणे डायरेक्ट असं म्हणतात की तुम्ही शिकला नाहीत, तुम्ही तेव्हा बाबासाहेबांनी शिकण्याचा संदेश दिला तेव्हा तुम्ही केलं नाही, किंवा बुद्ध धर्म स्वीकारताना अनेक जाती मागे राहिल्या अस्पृश्यांमधल्या, मग ते तुमचा दोष आहे, आता तुम्ही मागे राहिलात तर त्यासाठी आरक्षणाचं उपवर्गीकरण का, असं एक आर्ग्युमेंट दिलं जातं. खरं म्हणजे तुम्ही शिकला नाहीत ही तर आर्ग्युमेंट तशी मेरिटची आहे. कारण उच्च जातीय तसंच म्हणतात की तुम्हाला 13% आरक्षण आहे म्हणून तुम्हाला डॉक्टर होता येते, इंजिनियर होता येते, पायलट होता येते वगैरे, कारण तुम्ही आमचा हक्क घेतायत. तर तुम्ही शिकला नाहीत असं म्हणणे म्हणजे ही मेरिटची आर्ग्युमेंट आहे. आपल्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की शिक्षणासाठी समाजामध्ये एक सोशल कॅपिटल असावं लागतं, सोशल नेटवर्क असावं लागतं, सोशल कल्चरल कॅपिटल असावं लागतं. बौद्ध किंवा महार जातींमध्ये मागच्या 60-70 वर्षामध्ये हे सोशल कॅपिटल, सोशल नेटवर्क, सोशल कल्चरल कॅपिटल तयार झालेलं आहे, जे तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे आता आजकाल म्हणजे इंटरनेट असताना सुद्धा ग्रामीण भागात जर गेलात, मी मराठवाड्यात जातो, तर तुम्ही साधी माहिती सांगितली तर लगेच त्या मुलाला अप्लाय करायला मदत होते. म्हणजे ज्या जातींमध्ये पुरेसं सामाजिक भांडवल नाही, सांस्कृतिक कल्चरल कॅपिटल नाही, सांस्कृतिक भांडवल नाही, सोशल नेटवर्क नाही, म्हणून तर या लोकांना शिक्षणात मागे पडलेले आहेत, म्हणून ते म्हणतात आम्हाला शिक्षणात संधी द्या. त्यामुळे तुम्ही खरं म्हणजे भारतीचा स्टॅटिस्टिक्स मध्यंतरी बरीच लोक सांगतायत, म्हणजे तिथे साधारणतः जर 1000 फेलोशिप होत्या तर त्या 1000 फेलोशिपमध्ये काहीतरी बौद्धोत्तर जातींना फक्त 20% फेलोशिप जात होत्या. बाकी सर्व फेलोशिप एक जात समूह. आता ते स्टॅटिस्टिक्स बघितलं पाहिजे. पण मुद्दा हा आहे की ज्या ज्या ठिकाणी लाभाचं केंद्रीकरण झालेलं आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला एक बुर्जवा मिडल क्लास दिसेल, तुम्हाला पर्याप्त सोशल नेटवर्क दिसेल, सोशल कॅपिटल दिसेल, आणि याच्यातनं शिक्षण व तत्सम गोष्टी तुम्हाला विकसित झाल्याचा दिसतील. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की या जात समूहानं फुले, शाहू, आंबेडकर, पुरोगामी परिवर्तनवादी विचार उशिरा स्वीकारला म्हणून काही या जातींना शिक्षण व नोकरीत संधी मिळाली नाही पाहिजे असं काही राज्य म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे या जाती शिक्षण, नोकरी व राज्याच्या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळावा म्हणून जर स्वतःचं संघटन करत असतील, असेट होत असतील, तर या स्पॉन्टेनियस मुवमेंटला मला स्वतःला असं वाटतं की सोशल जस्टिसची मुवमेंट म्हणून बघावं. आणि आपण म्हणाला तसं महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे. फुले, बाबासाहेब, शाहू, अण्णाभाऊ या सगळ्या महापुरुषांचं राज्य आहे, शिवाजी महाराज. आणि या राज्यामध्ये सोशल जस्टिसचं एक मोठं रेटॉरिक्स मागच्या 50-70 वर्षामध्ये आपल्याला दिसेल. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आमची एकी तुटेल किंवा आमच्या रिझर्वेशनचं ॲब्सटायझेशन होतंय किंवा कोणीतरी काहीतरी राजकीय डाव करतंय, यासाठी आरक्षण मिळालेल्या जाती आरक्षण मिळू नये यासाठी रस्त्यावर येत आहेत. हे एक कॉन्ट्रडिक्शन आहे. मला स्वतःला असं वाटतं की या कॉन्ट्रडिक्शनचाही थोडासा गांभीर्यानं विचार होणं आवश्यक आहे. यालाच धरून एक प्रश्न विचारायचा होता की निश्चितच म्हणजे आरक्षण एखाद्या लाभवंचित गटाला देऊ नका यासाठी आंदोलन होणं हे तसं महाराष्ट्राला शोभणारं नाहीये. पण यालाच जोडून आणखीन एक पुढचा प्रश्न असा की सध्या तुम्ही स्टॅटिस्टिक्सचा उल्लेख केलात. आता जर आरक्षण द्यायचं असेल तर ते 1961च्या
लोकसंख्येनुसार द्यावं, 1931च्या लोकसंख्येनुसार द्यावं की 2011च्या लोकसंख्येनुसार द्यावं, जिथे मातंग समाज आपल्याला खूप लोकसंख्येत एकदम कमी झालेला दिसतो आणि नवबौद्ध समाज हा खूप मोठ्या प्रमाणावर जास्त दिसतो. मग एससीचं उपवर्गीकरण करताना त्याचा या गोष्टींचा परिणाम महाराष्ट्राच्या बाबतीत विशेषतः होईल का? तुम्ही या स्टॅटिस्टिक्स बद्दल काय सांगाल? मला स्वतःला असं वाटतं की आपण म्हणाला ते बरोबर आहे. 31ची जनगणना, 61ची जनगणना, 91 आणि 2001ची जनगणना हे जर बघितलं तर उदाहरणार्थ मायावते 61च्या जनगणनेमध्ये मांग म्हणजे महार किंवा नवबौद्ध 35 लाख आहेत, मांग 30 किंवा असं काहीतरी आहे, चर्मकार त्यावेळेस काहीतरी 10 लाखाच्या आसपास आहेत. तर या जातींमध्ये जो फरक आहे तो 5 लाखाचा फरक आहे मांग व नवबौद्धांमध्ये. चर्मकार व मांगांमध्येही असा काहीतरी 7 का 8 लाखाचा फरक आहे. तर हा फरक 2001च्या जनगणनेमध्ये किंवा त्या बार्टीच्या रिपोर्टमध्ये असं दिसतंय की साधारणतः 90 लाख महार किंवा नवबौद्ध 90 लाख दिसत आहेत, मांग 27 किंवा 30 लाख आहेत, चर्मकार 12 किंवा 14 लाख आहेत. तर ही जी काही लोकसंख्येची जंप आहे ही लोकसंख्येची जंप अनैसर्गिक आहे, ही काही नैसर्गिक नाही. त्याच्यामुळे आता नेमकं काय झालं असेल हे काही सांगता येणं माझ्यासारख्याला कठीण आहे, परंतु ही जंप नैसर्गिक आहे. सगळे लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास करणारी लोकही म्हणतात की ही जंप नैसर्गिक आहे, अनैसर्गिक आहे, नैसर्गिक नाही. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला बघता येऊ शकेल की खरं म्हणजे आरक्षणाचा आधार जो आहे म्हणजे असं अचानक एकदम मातंग समाजाची लोकसंख्या अगदी कमी करून टाकायची आणि त्या तुलनेने बाकी लोकसंख्या वाढवायची किंवा नवबौद्ध आणि महार समाजाची लोकसंख्या वाढवायची, हे असं का केलं गेलं असावं? यामागे कारण काय? नाही, आता खरं म्हणजे हे केलं गेलं असं म्हणता येणार नाही आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याकडे काही ठोस आधार नाही. परंतु ही जंप साधारणतः 4% जंप आहे. म्हणजे 35 लाखाचा समुदाय 57 लाखावरती जातो आणि 57 लाखाचा समुदाय 90 लाखावरती जातो. तर ही जी काही जंप आहे ही जंप कशी झाली आहे हे खरं म्हणजे 2027ची ज्यावेळी जनगणना होईल त्या जनगणनेत या गोष्टीचा खरं विचार केला पाहिजे महाराष्ट्राच्या सेन्सस डिपार्टमेंटनं, की साधारणतः हे जर झालं असेल किंवा लोकांचं तक्रारी आहेत, रिपोर्टही आहेत, बार्टी सरकारी संस्था आहे, तर असं असेल तर 2027 मध्ये कशी काळजी घेतली पाहिजे हे थोडंसं सरकारनं बघितलं पाहिजे. परंतु आपण जो म्हणालात तो एकतर लोकसंख्येचा आधार हे साधारणतः सर्वसाधारणपणे सगळ्याच आरक्षणाचा आधार राहिलेला आहे. परंतु आता काही राज्यांमध्ये डेप्रिवेशन हा एक मुख्य आधार आहे. त्याच्यामुळे ज्या जाती डिप्राईव्ड आहेत त्या जातींना प्राधान्यक्रमानं आरक्षण, रिझर्वेशन हा एक फॉर्म्युला असू शकतो. त्याच्यामुळे मी पुन्हा म्हणतो की लाभ वंचित आणि लाभ मिळालेल्या जाती अशी वर्गवारी करून या महाराष्ट्रात हा फॉर्म्युला कदाचित येऊ शकतो डेप्रिवेशनच्या मुद्द्यावरती. एकंदरीत आपल्याला सध्या महाराष्ट्रात जे जाणवतंय ते 50 वर्षांपूर्वी जर आपण कदाचित विचार केला असता की खरोखर मराठा समाजाचे मोर्चे आरक्षणासाठी निघतील का, तर कुणाला हे पटलं नसतं. किंवा 92 साली जसं ओबीसींच्या आरक्षणासाठी आंदोलन झालं ते कोणाला 1952 साली पटलं नसतं की असं कधीतरी होऊ शकेल. आणि आज आपण जे चित्र पाहतोय तेव्हा जी एक काळजी कायम केली जाते की आंबेडकरी चळवळ आहे एक, जी सगळ्या अस्पृश्यांची आहे, सर्व दलितांची आहे, आणि ती चळवळ कमजोर होईल, कमकुवत पडेल अशा प्रकारच्या उपवर्गीकरणाने. हे तुम्हाला कितपत पटतं? आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं, अबकडं झालं तर ही चळवळ कमजोर होईल का? आणि दुसरा मुद्दा आणखीन एक असा आहे की महाराष्ट्राच्या सगळ्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीमध्ये ज्या अनेक गोष्टी आपल्याला पिढ्यानपिढ्या बदललेल्या दिसतात पूर्ण 360 अंशाच्या कोनात, तर ते या भविष्यात आता हे लवकरात लवकर आंबेडकरी चळवळीने पण ओळखलं पाहिजे भविष्यातल्या दिशा किंवा भविष्यातली पावलं कुठे चालली आहेत. 2-3 गोष्टी आहेत. आता संबंध देशामध्ये आता उत्तरेत जाट आरक्षण मागतायत एसटीचं, कर्नाटकामध्ये लिंगायत आरक्षण मागतायत ओबीसीचं, महाराष्ट्रात कुणबी ओबीसीचं आरक्षण मागतायत. तर एकूण देशामध्ये सगळीकडेच आरक्षणाची जी प्रोव्हिजन आहे ती सोशल जस्टिसच्याच लॉजिकमधनं पुढे येते. म्हणजे आता महाराष्ट्रात तर आपण मराठा आंदोलन सगळं बघितलं आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते आपण पाहिलंय आणि ते म्हणतायत की आम्हाला मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, शिक्षण म्हणजे ऍडमिशन्स मिळत नाहीत, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल कॉलेज असेल, वेगवेगळ्या जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत, नोकऱ्या मिळत नाहीत. आणि मग हे रिप्रेझेंटेशन जर मिळवायचं असेल
लिबरल स्टेटच्या इन्स्टिट्यूशनमध्ये रिप्रेझेंटेशन मिळवायचं असेल तर ते रिझर्वेशन न मिळतं हा एक फॉर्म्युला सर्वसाधारणपणे सगळीकडे आहे. त्याच्यामुळे मी बऱ्याचदा रिझर्वेशन हे रिप्रेझेंटेशन, रेकग्निशन आणि रिडिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आहे असं म्हणतो. त्याच्यामुळे हा जो ही आपण जे म्हणालात आता की रिझर्वेशन सगळ्याच म्हणजे देशामध्ये सगळीकडेच एकेकाळच्या ज्या सोशली कल्चरली पॉवरफुल जात समूह होते ते 5-50 वर्षाच्या काळामध्ये वेगवेगळे रिझर्वेशन मागून राज्याच्या संसाधनाचा वाटा मिळावा म्हणून ते झगडतायत, भांडतायत वगैरे. त्याच्यातूनच मला स्वतःला असं वाटतं की ही सब क्लासिफिकेशनची मुवमेंट आलेली आहे. त्याच्यामुळे आपण म्हणालात तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा पॅन दलित ही आयडियल कॅटेगरी आहे, हे ॲस्पिरेशनल कॅटेगरी आहे. परंतु ही जी काही इंटरनल रिफ्ट, इंटरनल हेट्रोजिनिटी किंवा जात समूहामधली आपसातली जी असहमती आहे ही सुद्धा अॅक्नॉलेज करण्याची गरज आहे. आणि ही आपसातली असहमती ही त्यांना पुरेसा राजकारणात सहभाग मिळाला म्हणून नाही मिळाला म्हणून आहे. म्हणजे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन नाही, एज्युकेशनल रिप्रेझेंटेशन नाही, नोकऱ्यातलं रिप्रेझेंटेशन नाही, राज्याच्या एकूण कल्याणकारी योजनेमध्ये या जात समूहाला मिळालेला लाभ फार कमी दिसेल. मी मध्यंतरी वाचत होतो मांग या जातीला 0.35% नोकऱ्यातला सहभाग आहे त्यांचा. आता किती म्हणजे वाईट आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की पॅन दलित कॅटेगरी ही आयडियल आहे, ॲस्पिरेशनल आहे. ती जर बनायची असेल तर क्लासिफिकेशनची मुवमेंट ही पॅन दलित आयडेंटिटीला पक्की करेल, जास्त मजबूत करेल, ना की तिला तोडेल. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही जे म्हणताय तसंच की उपवर्गीकरणाने रिडिस्ट्रीब्युशन होईल, पण त्याच वेळी जे एक सोशो पॉलिटिकल इथॉस आहे आंबेडकरी चळवळीचा तो डायल्यूट होईल ही जी भीती व्यक्त केली जाते त्यात तुम्हाला तथ्य वाटतंय का? खरं नाही, मला त्याच्यात सत्य नाही वाटत. उलट मी म्हणालो तसं जाती म्हणजे जातींमध्ये हे जे अग्रेसिव्ह पॅसिव्ह रिलेशनशिप जी आहे, आता आपण ओबीसी ही जर कॅटेगरी बघितली तर या कॅटेगरीमध्ये जातींमध्ये अग्रेसिव्ह पॅसिव्ह रिलेशनशिप आहे. तर ही जी काय ऍब्सोल्यूट होमोजिनिटी आहे ही ऍब्सोल्यूट होमोजिनिटी ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा ब्युरोक्रॅटिक कॅटेगरी म्हणून दिसेल तुम्हाला, पण ऍक्च्युअल सोशल पॉलिटिकल कल्चरल रिअलायझेशन मध्ये ही होमोजिनिटी किंवा ही एकसंगता आपल्याला दिसणार नाही. तीच गोष्ट दलित कॅटेगरीमध्ये आहे. त्याच्यामुळे दलित कॅटेगरी किंवा दलित ओळख जी आहे त्या दलित ओळखेमध्ये ज्या काही जाती आहेत त्या जातींमध्ये परस्पर भेद आहेत. हे परस्पर भेद दुर्दैवानं जातीय पारंपरिक मानसिकतेचं लक्षण जिवंत आहेत म्हणून आहेत असं आपल्याला म्हणता येईल किंवा असंच म्हणूया. परंतु त्याचबरोबर आपल्याला हेही अॅक्नॉलेज करावं लागेल, बघावं लागेल की या जात समूहातल्या प्रत्येक जातींना अपेक्षित शिक्षणात, नोकरीत, राज्याच्या कल्याणकारी योजनेत लाभ मिळाला नाही म्हणून या जाती पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे रेकग्निशन, रिप्रेझेंटेशन आणि रिडिस्ट्रीब्युशन या प्रोसेसपासून वंचित आहेत. त्याच्यामुळे या जातींना नव्यानं आरक्षणाच्या वर्गीकरणामधून जो लाभ मिळेल तो लाभ मिळून त्यांना मेनस्ट्रीमाइज किंवा पॅन दलित आयडेंटिटीचा पार्ट होण्याची संधी मिळेल. त्याच्यामुळे हे सब क्लासिफिकेशनची मुवमेंट ही मुक्तीची मुवमेंट आहे एका अर्थानं. बरोबर, ती काय आंबेडकरी चळवळीला कमकुवत करणारी मुवमेंट आहे असं तुमचं म्हणणं? उलट ती आंबेडकरी जाणीवेला आणि चळवळीला वाढविणारी मुवमेंट आहे. बाबासाहेबाच्या मुक्तीच्या विचाराला पुढे घेऊन जाणारी मुवमेंट आहे, ना की तिला तोडणारी आहे. त्याच्यामुळे ही भीती असू शकते. आता जे आंदोलन करते किंवा आपण जी चर्चा दिसतीये तो एक भाग आहे की साधारणतः ही एक संघ दलित ओळख काही तुटेल वगैरे, परंतु अंतर्गत जी असहमती आहे ती जर अॅक्नॉलेज केली, ती जर आपण समजून घेतली तर आपल्या लक्षात असं येईल की ही भीती वरवरची आहे. खरं म्हणजे ही प्रक्रिया दलित ओळखीला आणखी मजबूत करेल. निश्चितच सर. आपल्या सोबत होते डॉक्टर मिलिंद आव्हाड, ज्यांनी सविस्तर समजावून सांगितलेलं आहे त्यांची भूमिका, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं समर्थन का आवश्यक आहे, का आरक्षणाचं उपवर्गीकरण गरजेचं आहे आणि यातून ज्या वेगवेगळ्या प्रकारची भीती व्यक्त केली जाते ती भीती सुद्धा काही प्रमाणात अवाजवी आहे असं एकंदरीत दिसतंय. आणि या सगळ्यातून निश्चितच आपल्याला सर्वांना जसं वाटतं त्यानुसार सामाजिक सलोखा आणि परस्पर सद्भाव आणि बंधुभाव हा कायम राहिलाच पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली.